मोरांबा या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये अक्षयची थोडी तब्येत बरोबर नसते. त्याचा आवाज बदललेला असतो. त्याला खूप त्रास होत असतो आणि तो विचार करत असतो, रम्याला फोन करू का? नाही, पण मी फोन केला आणि माझा बदललेला आवाज पाहून तिला त्रास होईल. तिला समजेल की मी खरंच आजारी आहे. त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता तिला फोन करणं गरजेचं नाही आहे. पण तिने सह्या केल्या असतील का? ती सह्या करेल का? यासाठी तरी तिला कॉल करणं आवश्यक आहे. असा विचार करत अक्षय आता रमाला कॉल करतो सुद्धा. इकडे रमासुद्धा अक्षयच्याच कॉलची वाट पाहत असते आणि विचार करते, त्यांचा फोन नाही आला तर नाही, मी तरी कॉल करू का? असा विचार करत रमासुद्धा आता फोन हातातच घेऊन बसलेली असताना अक्षयचा फोन पाहिल्यावरती रमा हरकते आणि यांचा फोन आला म्हणून रमा पटकन फोन उचलते. पण फोनवरती काहीच बोलत नाही. इकडे अक्षय सुद्धा स्तब्ध असतो, तिकडे रमा सुद्धा स्तब्ध असते आणि दोघांची अवस्था खूप बिकट असते. खूप दिवसानंतर दोघं एकमेकांशी फोनवरती बोलणार असतात. आता मात्र बराच वेळ गेल्यावरती रमा एकटक इकडे तिकडे पाहत बसते. अक्षय म्हणतो, हॅलो हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? रमा म्हणते, बोला. याच्यावरती अक्षयला रमा म्हणते, तुमच्या आवाजाला काय झालंय? अक्षय म्हणतो, काही नाही, जरा बेडवरती पडलो होतो ना म्हणून हा असा आवाज झालाय. पण रमा, मी काही कागदपत्र तुझ्याकडे पाठवलेत, त्या कागदपत्रांवरती सही करून ते मला पाठवशील का? असं म्हणत अक्षय रमाला सांगत असतो इन्शुरन्सच्या पेपरवरती सही करायला. आणि इकडे आता रेवा मात्र वेगळाच प्लॅन करत असते. रेवा इकडे हातामध्ये डिवोर्स पेपर घेऊन विचार करते, आज काहीही झालं तरी अक्षयने फोन केलाय की नाही की इन्शुरन्सचे पेपर पाठवतोय, पण तो फक्त पेपर बोललाय. त्या पेपरच्या ऐवजी डिवोर्सचे पेपर रमाकडे आता जाणारच. रमा म्हणत असते, काय म्हणजे त्या दिवशी पेपर तुम्हीच पाठवलेत? पण एवढे पेपरचं काय अडलं होतं? अक्षय म्हणतो, हे बघ, मला असं वाटतंय की माझ्या पश्चात तू न एकटी पडू नये, तुला एकटी पडू नये म्हणून मी हे सगळं करतोय. अक्षय इन्शुरन्स बोलत असतो, पण रमा मात्र वेगळ्याच कारणाबद्दल बोलत असते. रमा म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना पेपरवरती सह्या करायचं, तर मी पेपरवरती सह्या करेन, पण त्याआधी मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमचा आवाज का असं वाटतोय? सगळं ठीक आहे ना? म्हणजे इतकं होऊन सुद्धा रमाला अक्षयची काळजीच वाटत असते. अक्षय विचार करतो, हिने जर मला या अवस्थेत पाहिलं तर उगाचच तिला टेन्शन येईल. अक्षय म्हणतो, नाही ग, म्हणजे मी बाहेर गावी आहे. रमा म्हणते, पण तुम्ही आत्ता म्हटलात ना बेडवरती पडलात म्हणून. अक्षय म्हणतो, म्हणजे मी बाहेर गावी आहे आणि तिथल्या बेडवर पडलोय, त्यामुळे आत्ता नाही मी तुला भेटू शकत, एक 8 दिवसांनी भेटेन. आणि फोन ठेवता सीमा आवाज देते, अक्षय. आणि रमाला कळतं की अक्षय खोटं बोलतोय, तो घरीच आहे, तरीसुद्धा ते मला सांगत नाही आहेत की ते घरी आहेत. रमा आता गैरसमज करून घेते. अक्षय मात्र आपण रमाला खोटं बोललं म्हणून उदास असतो. आता रमा पुढचा मागचा कोणताही विचार करत नाही. रमा अक्षय लिहिलेल्या पंटीकडे पाहते, डिवोर्सचे पेपर घेते आणि त्याच्यावरती सह्यासुद्धा करून मोकळी होते. कावेरी आणि मंगल, रमे काय करतेस? अगं जावई बापूंशी एकदा बोल आणि त्यानंतर डिसिजन घे, असं तिला समजवत असतात. पण रमा काही ऐकायला तयार नसते. रमाने पेपरवरती सह्या करून मोकळी झालेली असते. तोपर्यंत आरती, जान्हवी आणि रमाकांत गार्डनमध्ये बोलत बसलेले असतात. आरती म्हणते, मला असं वाटते काका, आपण ना कुणीतरी रमाला फोन केला पाहिजे, म्हणजे तिला ना अक्षय भाऊजींच्या या ॲक्सिडेंटबद्दल सांगायला पाहिजे. उद्या जर रमाला कळलं की आपण तिच्यापासून हे सगळं लपवलंय तर तिला किती वाईट वाटेल. त्यामुळे मला वाटतंय की आपण तिला सगळ्यांनी जाऊन सत्य सांगितलं पाहिजे. रमाकांत म्हणतो, हो तर, कारण तिला असं वाटेल की ही माझी माणसं होती तरी यांनी तरी मला कळवायचं होतं. यावरती जान्हवी म्हणते, हो, बेबी जर असं काही वागला असता ना तर मी तर त्याला माफच केलं नसतं. असं म्हणत 3 जण आता रमाला सत्य सांगण्यासाठी जाण्याचा विचार करत असतात. रमा मात्र इकडे सांगत असते, मी खरंच मूर्ख आहे, इतके दिवसामध्ये मला खरंच काही कळलं नाही, पण आता त्यांची इच्छा आहे ना की मी त्यांना डिवोर्स द्यावा, त्यांनी स्वतः हे मला सांगितलंय, मग मी त्यांना डिवोर्स द्यायला चालले. असं म्हणत पेपरवरती सह्या करत रमा तडक निघते. मंगल म्हणते, रमे अगं ऐक तरी. रमा म्हणते, नाही मावशी, आता बस झालं, त्यांना स्वतःलाच हवेत ना हे पेपर, तर मी स्वतःहून जाऊन त्यांना हे पेपर देणार म्हणजे देणारच. असं म्हणत रमा आता कुणाचंच काही न ऐकता निघते. तोपर्यंत इकडे आता अक्षय म्हणत असतो, आई, रमा पेपरवरती सह्या करेल ना? याच्यावरती सीमा म्हणते, अरे बाळा, का नाही बरं करणार? करेल की. अक्षय म्हणतो, मला ना काहीतरी उदास वाटते. सीमा म्हणते, एक काम कर बरं, तू ना सारखा इथेच बसून आहेस की नाही म्हणून तुला उदास वाटते, चल बरं तू बाहेर बस. असं म्हणत ती अक्षयला आता वॉकरच्या साह्याने हॉलमध्ये आणते. इकडे रमा तडक धावत पळत पेपर घेऊन निघते. उंबऱ्याला तिला धक्का लागतो आणि रमा
खाली पडते, कोसळते. कावेरी आणि मंगल तिला सावरतात, पण रमाला लागलेलं असताना सुद्धा रमा मात्र काही थांबत नाही. मला हे पेपर घेऊन जायलाच पाहिजे असं म्हणत रमा ते पेपर घेऊन तडक अक्षयकडे निघते. आता कावेरी आणि मंगल या दोघींचं काहीच चालत नाही. दोघीजणी हतबल झालेल्या असतात. आता तोपर्यंत सीमाने अक्षयला बाहेर आणलेलं असतं. सोफ्यावरती बसल्या बसल्या अक्षय मोबाईल बघत असतो, पण गोळ्यांमुळे त्याचे डोळे मिटत असतात. मोबाईल हातातून खाली पडत असतो आणि अक्षयचे डोळे मिटतात. तो झोपतो. तोपर्यंत रमाची एंट्री झालेली असते. रमा गेटमध्ये आलेली असते आणि विचार करते, आज काहीही झालं तरीसुद्धा हे पेपर त्यांच्या हातामध्ये देईन, तेव्हाच आता मला सगळं सत्य कळेल आणि त्या निमित्ताने मला तुम्हाला डोळे भरून एकदा पाहता पण येईल असा विचार करत रमा आता अक्षयच्या दिशेने येत असते. अक्षयला झोप लागते आणि तोपर्यंत रेवा हे सगळं दृश्य पाहते की रमा येत आहे आणि अक्षय झोपलाय, तर हीच संधी आहे रमाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याची. अक्षय झोपल्यावरती ताबडतोब रेवा आता तिकडे धावत पळत येते. रमाला पाहिलेलं असतं, त्यामुळे धावत पळत येऊन ती आता अक्षयला खांदा देते आणि त्यात झोपलेला असताना डोकं आपल्या खांद्यावरती घेते. अक्षयला वाटतं आई आलेली आहे. तो म्हणतो आई. याच्यावरती रेवा काहीच बोलत नाही, डोक्यावरती थोपटते. मग मागून रमा येऊन उभी राहते आणि समोरचं दृश्य बघून रमाला खूप मोठा धक्का बसतो. आपण निदान एकदा तरी भेट व्हावी म्हणून आलो होतो, हे तर माझ्याशी खोटं बोललेच, पण आत्ता हे असे झोपलेले आहेत असा विचार करत रमा आल्यापावली तडक जाते. मग तिच्या मागोमाग धावत धावत सीमा येते आणि म्हणते, रमा कुठे चाललीस तू? रमा म्हणते, आई त्यांना खांदा मिळालेला आहे. सीमा म्हणते, माझ्या मुलाला या खांद्याची नाही, तुझ्या खांद्याची गरज आहे. याच्यावरती रमा म्हणते, आई आता सगळं संपलंय, म्हणजे ह्यांचं रेवासोबत सगळं करून झालंय. आता रेवाशी लग्न करणं फक्त बाकी आहे. यांचं आणि रेवाचं अफेअर आहे. रेवा प्रेग्नेंट आहे. मग कुठच्या अधिकाराने मी आता इकडे आतमध्ये येऊन त्यांना खांदा द्यायचा आहे? आता मात्र सीमा चिडते आणि म्हणते, अगं वेड लागले तुला? रमा काय बोलतेस तू? रमा म्हणते, हो तर मग काय, म्हणूनच त्यांनी रेवासोबत लग्न करायचं आहे आणि मला डिवोर्स पेपर दिले. त्याच डिवोर्स पेपरवरती सही करून घेऊन मी इकडे आलेली आहे. याच्यावरती सीमा म्हणते, रमे जरा शांत हो, कुठच्यासारखी वेड्यासारखी बडबडतेस, काय बडबडतेस? यावरती रमा सांगते, हो शेवटी तुमच्या मुलांनी सिद्ध केलेलं आहे की तुमचा मुलगा हा सुद्धा त्यांच्या वडिलांसारखाच निघाला, त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्याने हे सगळं केलंय असं म्हणत रमा डिवोर्स पेपर सीमाच्या हातात देते. वडिलांचा विषय निघाल्यावरती चिडलेली सीमा रमाच्या एक खाडकन थोबाडीत लावून देते आणि म्हणते, रमा. याच्यावरती रमा म्हणते, आई मग काय, त्यांनी तरी दुसरं काय केलंय? सीमा म्हणते, हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय माझा अभिमान आहे, तो वडिलांसारखा नाही आहे. आणि चल, तुला असं वाटतंय ना, तर शशिकांत मुकादम हे सुधारण्यासाठी मी अजूनही वाट पाहते आहे. मी मैदान सोडून पळून नाही गेले तुझ्यासारखी. यावरती रमा म्हणते, आई मैदान सोडून मी पण पळून नाही गेले, पण हे डिवोर्स पेपर त्यांनी मला दिलेत, याचा काय अर्थ होतो? सीमा म्हणते, मूर्ख आहेस तू, त्यांनी तुला डिवोर्स पेपर दिलेच नाहीत. रमा म्हणते, हो त्यांनी मला सही कर असं फोन करून सांगितलं, तेव्हाच मी सही केली. सीमा म्हणते, वेड लागले तुला? अगं त्यांनी तुला सही कर हे त्या डिवोर्स पेपरवरती नाही सांगितलेलं आहे, त्यांनी तुझ्यासाठी इन्शुरन्सचे पेपर काढले होते, त्या इन्शुरन्सच्या पेपरवरती सही कर असं त्यांनी तुला सांगितलं होतं. आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केले, त्या पेपरवरती सही कर सांगितलं होतं. असं म्हणत सीमा खूप मोठा गौप्यस्फोट करते. रमाच्या पायाखालची जमीनच सरकते. आपण काय गैरसमज करून घेतला हे रमाला समजतं आणि सीमाने सगळा उलगडा केल्यावरती डिवोर्स पेपर कुठून आले असं सीमा विचारते. तर रमा सांगते, आई आजी आणि रेवा हे दोघीजणी माझ्याकडे हे पेपर घेऊन आलेले. मग सीमा सगळा खुलासा करते आणि म्हणते, अक्षयने फोन केला तो डिवोर्स पेपरसाठी नाही तर इन्शुरन्सच्या पेपरसाठी. रमे असं म्हणत ती रमाच्या गालाला हात लावते आणि म्हणते, खरंच मला तुला मारायचं नव्हतं, पण माझा अक्षय असा नाही आहे, तू गैरसमज कसा करून घेतलास? तू ढाल बनून उभी राहिली पाहिजेस, तर तू पळून चाललेली आहेस असं म्हणत सीमा आता इकडे रमाला सगळं सत्य सांगते. तोपर्यंत रेवाची आई मोहिनी इकडे आई आजी आणि शशिकांत यांना वाटत असतं, चला रमा आणि अक्षय हे प्रकरण कायमचं संपलेलं आहे. मोहिनी म्हणते, माझीच मुलगी आता अक्षयला साथ देणार. तोपर्यंत उंबरा ओलांडून माप ओलांडून रमाची धमाकेदार एंट्री झालेली असते. रेवाचं नाटकाचा पर्दाफाश करायला रमा तिच्या समोर येऊन उभी राहते. अक्षय झोपलेला असतो, पण रेवाने हे नाटक केलेलं असतं हे आता रमाला
बरोबर सीमाने सांगितल्यामुळे कळालेलं असतं. मग समोर येऊन रमा उभी राहते आणि आता दोघांकडे पाहत बसते. आता सीमा तिकडे मागे उभी असते आणि रेवाचा आता ॲक्टिंग सुरू असते. रेवा विचार करते गेली काही रमा, म्हणून एक डोळा उघडून ती इकडे तिकडे पाहते आणि समोर दत्त म्हणून रमालाच पाहताना रेवाच्या पायाखालची जमीनच सरकते. रेवाने केलेलं नाटक रमासमोर आलेलं असतं आणि आता सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश झालेला असतो. आता रमा अक्षयमधले गैरसमज मिटून दोघं जण एकत्र येणार आणि सीमाने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला असतो.